हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे मटर पनीरची भाजी. मटर पनीरची भाजी मी कशी बनवलेली आहे ते तुम्ही बघा. आणि इथे आलूवडी पण मी शॅडो फ्राय करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे डाळीमध्ये जे आळूची जी देठ होते ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि इथे माझी मटर पनीरची भाजी बघा कशी आहे ती. इथे मी सगळ्यात प्रथम पनीर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी वाटपाचं साहित्य करून घेतलेलं आहे. इथे मी मटर पण सोलून घेतलेले. आणि त्याच्यानंतर इथे आळूची पानं घेतलेली होती. त्याच्यानंतर इथे मी डाळ पण शिजवून घेणार आहे. मटर पण शिजवून घेणार आहे. यासाठी थोडंसं मी पाणी टाकते. पाणी टाकल्याच्यानंतर वरून झाकून, कारण मटर असे लवकर शिजत नाही म्हणून मी कुकरला शिजवत आहे. तर ते बघा, कुकरला 1-2 शिटी दिल्यानंतर पण पटकन शिजतात. इथे मी वाटण तयार करण्यासाठी प्रथम तेल टाकते पॅनमध्ये. नंतर मी खोबरं, मिरची, अद्रक, लसूण हे जे मिश्रण तयार केलेलं होतं ते मी आता भाजून घेणार आहे छानपैकी ब्राऊन होईपर्यंत. त्याच्यानंतर मी इथे भात ठेवत आहे गॅसवर. तर तुम्ही कोणते तांदूळ वापरता ते पण मला सांगा, कारण आम्ही बासमती तुकडा वापरतो. इथे मी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि डाळीला तडका देण्यासाठी मोहरी, जिरं, मिरची, लसूण, कढीपत्ता असं टाकलेलं आहे. आणि नंतर त्यामध्ये मी डाळ टाकणार आहे शिजवलेली. थोडीशी हळद, मीठ आणि जे मी आळूच्या पानांचे देठ होते ते टाकणार आहे डाळीमध्ये, कारण त्याने कलर डाळीला छान येतो आणि डाळीला टेस्ट पण छान लागते. नंतर उकळी आल्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर टाकत आहे. आणि नंतर मी पनीरचे छोटे छोटे स्लाईस करून घेणार आहे. छोटे स्लाईस करून घेतले की नंतर मी पॅनमध्ये थोड्या तेलामध्ये ते फ्राय करून घेणार आहे. अगदी थोडं प्रमाणात फ्राय करून घ्यायचे, जास्त पण फ्राय नाही करायचे. थोडंसं मी लालसरच केलेलं आहे, पण तुम्ही जास्त फ्राय नाही केले तरी पण चालेल. नंतर मी इथे एक कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे. त्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि ह्याचा तडका देणार आहे. थोडंसं कांदा टाकणार आहे. नंतर त्याच्यामध्ये जे वाटप केलेलं होतं ते वाटप मी टाकणार आहे. आणि थोडंसं मीठ, हळद, मसाला, लाल मिरची पावडर हे मी टाकणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी सगळं मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर जे वाटण टाकलेलं आहे त्याला आपोआप तेल सुटणार आहे. तेल सुटून थोडंसं मी पनीर टाकते. पनीर टाकल्याच्यानंतर जे मटर चमच्याने थोडं एकजीव करून घेतलं. चमचा करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे शिजवलेले मटार आहे ते मी टाकत आहे. शिजवलेले मटार आणि ते चमच्याने चांगले वर खाली असे परतवून घेणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर सर्व केलेली आहे. ही बघा माझी मटर पनीरची भाजी. थोडंसं पाणी आटल्यानंतर ही भाजी छानच लागणार आहे. आणि इथे मी नंतर आळूची पानं पण घेतलेली होती, त्याला मी छानपैकी असं सारण तयार करून त्याच्यामध्ये मी आळूची पानं बनवलेली आहेत, वड्या तयार केलेल्या आहेत. तर ते तुम्ही पण बघा. इथे मी फ्राय पण नाही, शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर हे कमी तेलामध्ये जास्त छान लागते. नंतर मी इथे पुरणपोळी पण बनवलेली आहे. तर पुरणपोळी सारण तयार करून घेतलेलं होतं ते आता कणकेमध्ये गोळा केलेला आहे. त्याच्यामध्ये मी सारण भरून इथे माझी पुरणपोळी तयार झालेली आहे. तर ते बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.